कोकणात घरोघरी बनवला जाणारा होळीसाठी खास असा हा पारंपरिक पदार्थ म्हणजे शिरवाळे. तुम्ही कधी बनवला आहे का? बनवला नसेल तर एकदा बनवून बघा, चवीला एकदम भारी लागतो. 2 वाटी पाणी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं, मीठ घालायचं, तांदळाचं पीठ 2 वाटी घालून झाकून मिक्स करून 2 मिनिटं ठेवून द्यायचं. 1 वाटी ओलं खोबरं, हळद, पाणी घालून मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं आणि गाळून घ्यायचं. ही प्रोसेस 4 ते 5 वेळा करायची. यानंतर या रसामध्ये चिरलेला 1 वाटी गूळ, थोडीशी वेलची पावडर, जायफळ किसून घालायचं. मस्त असं नारळाचं दूध तयार झालं आहे. तांदळाचं पीठ कोमट असतानाच काढून घ्यायचं. सुरुवातीला पेल्याने मळून घ्यायचं, त्यानंतर हाताने चांगलं मळून घ्यायचं. या पद्धतीने लहान लहान गोळे करून घ्यायचे, उकळत्या पाण्यात घालायचे आणि 20 मिनिटं वाफवून घ्यायचे. हे बघा, हे गोळे आहेत ते असे चेक करायचे सुरीने. कच्चे असतील तर परत वाफवून घ्यायचे. चांगले असे वाफवले आहेत, काढून घेऊया. इथे मी चकलीचा सोरा घेतला आहे. यामध्ये बारीक शेव असतात ना, त्याचा साचा घालायचा आहे आणि त्यामध्ये आतमध्ये तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपण हे शेव पाडणार त्यावेळेला ते चिटकत नाही. तेल लावल्यानंतर गरम असताना तांदळाचे गोळे आहेत ते यामध्ये घालायचे आहेत. सोरा बंद करायचा आणि त्यानंतर असे हे शेव पाडून घ्यायचे. कोकणामध्ये होळीला हा दाखवला जाणारा होळीसाठी खास नैवेद्य आहे. खायला जबरदस्त लागतो. तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा. या पद्धतीने शेव बनवून घ्यायचे आहेत. हे सगळे शेव असेच बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक शेवची लढी आहे ती ताटामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर यावर घालायचा आहे गोड असा नारळाचा रस. खायला काय सांगू, खूपच भारी लागतो. तुम्ही कधी बनवला नसेल तर बनवून बघा या होळीला आणि तुम्ही सुद्धा खाऊन बघा. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. जरा ही आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा.